श्री स्वामी समर्थ. तर बघा की आता नवरात्रामध्ये देवीची ओटी भरणं, तर हा नवरात्रीच्या कुलाचाराचा खूप महत्त्वाचा भाग आहे. अगदी नवरात्रीचा अविभाज्य घटक आहे हा. तर आपण बघा की बाहेरच्या मंदिरांमध्ये जातो आणि तिथे आपण देवींची ओटी भरतो, पण आपण हे विसरतो की ह्या 9 दिवसांमध्ये आई भगवती ही आपल्या घरामध्ये देखील सूक्ष्म रूपाने वास करत असते. तर आपण आपण आपल्या घरामध्ये देवी आईची ओटी भरायला हे विसरतो, पण आपल्याला असं करायचं नाही. ह्या नवरात्रामध्ये आपल्याला आपल्या देवी आईची ही ओटी भरायचीच आहे. तुम्ही घट बसवलेले असू द्यात, अखंड दिवा घरामध्ये लावलेला असू द्यात अथवा नसू द्या, तरी देखील आपल्याला आपल्या देवघरासमोर देवीची ओटी ही भरायचीच आहे. तर ही ओटी कधी भरावी, कोणत्या माळेला भरावी, याच्यासाठी कोणतं साहित्य खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर याची संपूर्ण माहिती बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा. श्री स्वामी समर्थ.